तर गणपतीचा पाठ द्यायचा बाकी राहिला होता आमचा. तो आता गणपतीचा पाठ देतो. गणपती सांगितलेला आहे पण गणपतीचा पाठ देणं बाकी राहिला होता. तर नमस्कार मंडळी, गुरुप्रसाद व्लॉग्स हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहाल की आज आपण जातोय गणपतीचा पाठ द्यायला. खूप टाईम झाला गणपतीचा पाठ दिला नव्हता आणि आज कॅरम स्पर्धा आहेत आपल्या गावातले, म्हणजे आपल्या गावस्तरीवर कॅरम स्पर्धा आहेत. तर त्या कॅरम स्पर्धासाठी आपण जात होतो. आज थोडा उशीर झाला, लाईट गेलेली. आमचा गणपती आम्ही मूर्तिकार चेंज केलेला आहे आणि सोनारांकडे म्हणजे जामसंडेकरांकडे आम्ही गणपती दिलेला आहे आता. तर बघूया, पाठ द्यायचा आहे आणि नागपंचमीसाठी नागोबा घ्यायचा आहे. तर दररोज घेऊ म्हणतो आणि ते राहून जातं. एकदा पाऊस येतो, एकदा काय होतं त्याच्यामध्ये राहूनच जातं की ही नॅनो अजून इकडेच उभी आहे. तर ते राहूनच जातं की देऊया पाठ, नागोबा आणूया. आता मंगळवारी नागोबा आहे आणि आज रविवार आहे. तर 2 दिवस राहिले आहेत. पहिले मुंबईत होतो तेव्हा नागोबा गणपतीच्या आदल्या दिवशी लावायचो. जेव्हा आम्ही गणपतीच्या 1 वीक आधी किंवा 4-5 दिवस आधी येत होतो आणि तेव्हा नागोबा गणपतीच्या आधी आदल्या दिवशी लावून मग दुसऱ्या दिवशी आपला गणपती विराजमान व्हायचा. पण आता गावातच असतो. मग पप्पा वगैरे बोलले तुम्ही करून घ्या पूजा. मग यंदा पूजा आम्ही करणार आहोत. आपला ट्रॅव्हल्सचा बिझनेस असल्यामुळे जरा आधीचे दिवस सगळे बिझी असतात. गणपतीच्या आधीचे दिवस पिकअप्स, ड्रॉप्स आणि बाकी सगळ्या बिझनेसवर जास्त लक्ष असतो. त्याच्यामुळे थोडासा आपल्याला वेळ कमी भेटत होता. कोणत्याही प्रकारचे बस तिकीट जर तुम्हाला लागले तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करून तुम्ही तुमचे सीट्स बुक करू शकता. स्पेशलिटी आपली देवगड लाईन आहे. तर त्याच्यामध्ये कोणत्या सीट्स हव्या असल्या त्याच्यामध्ये तुम्हाला भेटून जातील. ही आपली पोरं उभी आहेत आणि सगळे कदाचित तेव्हाळात पोहण्यासाठी म्हणून प्रयत्न करतात. काय विशेष रे? काय नक्की पोहण्याचा प्लॅन करतास की काय? वा, मग तास म्हणतोय. कधी अर्धा तासाने येऊ? हा चला, अर्धा तासाने बघू. ते प्लॅन तर करतायत त्यांचा पोहायचा. मग ते सर्व तिकीट्स वगैरे बुक करण्यासाठी तुम्ही आपल्या या खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता. हे आपले शेतातले मळे सगळे आता भरले आहेत. शेत सगळी फुलली आहेत. व्ह्यूच खतरनाक वाटतो. म्हणजे ते ट्रेनचं कटकटपेक्षा म्हणजे थोडा फरक पडतो. रस्ते अरुंद आहेत आपल्या इकडचे. राईट साईडला इकडे मुनगे लाईन ग्रामपंचायत आणि आता आपण चाललो आहे. तर एक काम करूया, पाठ आताच देऊन टाकूया, नंतर मग तो उशीर होतो. पाठ द्यायला भेटत नाही. यांचं घर इकडेच आहे. सोमता पाठ देऊन टाकूया, राहायला काय राहून जाणार. तर पाठ द्यायला पोचलोय आता आपण. आमचं पाठ द्यायचं होतं ना. ये हा गोकुळाष्टमीसाठी. तर मूर्त्या सगळ्या आकार घेत आहेत एक एक करून. बरोबर आजपासून 1 महिना बाकी राहिला आहे. त्या 1 महिन्यामध्ये आज 27 तारीख, 1 महिना बरोबर मग गणपतीचं आगमन होणार आहे. तर आमचा गणपती आहे ह्याच्यातच.
चांगलं केलंस. आज नाही तर उद्यामध्ये बघूया. ह्याच्यासाठी ना पूर्ण टाइम काढून असं येऊ घेऊ लक्षात येईल. ह्याची प्रभा बघा कशी आहे. नाही पाठ देतो 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 उशीरच झाला. हे आहे आमचं ऑफिस. बंदच असतं. आम्ही घरी असतो. आता सध्या घरातून कामं करतो जास्त, त्याच्यामुळे ऑफिसला सध्या सुट्टी आहे. आणि आता आपण चाललोय भंडारवाडा शाळेकडे. हे हिंदळे बाजारपेठ आपली. ही आहे हिंदळे बाजारपेठ. आपल्या इकडचा व्ह्यूच खतरनाक वाटतो असा गाडी चालवताना. त्याच्यामुळे गाडी चालवतात फक्त काय पुढचे टर्न लगेच दिसत नाही, त्याच्यामुळे थोडं लक्ष ठेवावं लागतं. झाली असेल शाळेत सुरुवात कॅरम स्पर्धेला. वाट बघत होते. बघूया काय जमतं तेवढं करूया. बाईक वगैरे लागल्यात म्हणजे असेल तर ही आहे शाळा. इकडे कुठेतरी गाडी लावूया. वरच्या बाजूला ग्रंथालय आहे भंडारवाडा. संदीप राणे, किरण नंदनकर, निलेश पारकर सतत सातत्याने हिंदे गावचं नाव चर्चेत ठेवणारा करू खेळाडू. आणखी आता झालेले लोकेश आहेत. मी सर्वांना या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित असल्याबद्दल पहिल्यांदा आभार मानतो. ही स्पर्धा यशस्वी करण्यामागे काळभैरव व्हॉलीबॉल संघाचा खूप मोठा वाटा आहे. तो वारसा आता ही ज्यांचं नाव उल्लेख केलाय त्यांनी पुढे चालू ठेवलाय. व्हॉलीबॉल संघ आमचा आता जसं संपल्यातच जमा आहे. कारण नेट जर बांधणारच कोण नसतील तर तो खेळ होत नाही. तो बांधला गेला तर तो खेळ होऊ शकतो. पण तो जो वारसा चालू ठेवलेला आहे बाजारपेठ मित्र मंडळ आणखीन व्हॉलीबॉल संघाने, तो इथेही पुढे चालू आहे. त्याबद्दल आम्ही तुमच्या सर्वांचे आभार. तसेच आता आमचे गोरे साहेब आहेत, बाई आहे, चंदन देवी सारखी माणसं आहेत. मी तुम्हाला एक विनंती करतो की आमच्या माध्यमातून आम्ही तुमच्या बरोबर आहोत की पुढची जी स्पर्धा आपली होईल पुढच्या वर्षी ती आपण जिल्हास्तरीय भरूया. आणि त्या जिल्हास्तरीय स्पर्धेला आजपर्यंत बसून करूया 5-3-2 असं. म्हणजे ते मोठे मोठे स्पर्धक आपल्याला या गावात पाहायला मिळतील. आणि आपण कुठे आहोत, आमचं टॅलेंट किती आहे बघता येईल. त्या दृष्टीने तुम्ही विचार करा. आपण तुम्हाला कधी पण सपोर्ट करणार आहोत. कुठच्या पण स्पर्धेला म्हणा, सांस्कृतिक म्हणा, सामाजिक कार्यात म्हणा. ही जे बसलेली मंडळ आहे सगळे तुम्हाला मदत करणारे आहेत. त्या दृष्टीने आपण प्रयत्न करूया. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. सर्वांनी यशस्वी व्हा. आणि एवढे 2 शब्द बोलून मी आहे. खूप वर्षापूर्वी प्रथमतः हिंदळी गावातच प्रथमतः म्हणजे एवढं मी खात्रीशीरपणे सांगेन, जशा व्हॉलीबॉल स्पर्धा होत होत्या त्यानंतर कॅरम स्पर्धा सुरू झाली. अगदी मला 20 ते 25 वर्षाचा कालावधी पूर्ण झाला असेल. आणि त्या काळात असणाऱ्या स्पर्धा, असणारं खेळाचं स्वरूप आणि आत्ता बदललेलं स्पर्धेचं स्वरूप, खेळाचं स्वरूप किंवा नियम याचा विचार करता संपूर्ण देवगड कॅरम असोसिएशन म्हणजे त्यांचे प्रकाश प्रमुख असतील किंवा अन्य कोणी असतील, मला खरंच एक आश्चर्य वाटतं की आमच्या गावातले खेळाडू, देवगडचे सगळे खेळाडू यांनी एवढा समन्वय चांगल्या प्रकारे राखला. त्या बदलत्या खेळानुरूप स्वतःला बदलून घेतलंय. कारण आम्ही खेळत होतो तो खेळ जर आम्ही खेळायला आत्ता बसलो 25-30 वर्षापूर्वी तर आम्हाला माहिती आहे की रेफरीला आमचे फक्त फॉलोच पकडत राहावे लागते. कारण इथे उपस्थित असलेल्या काही लोकांना माहीत नसेल तर सांगतो, त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशनला संलग्न असलेल्या आपल्या जिल्हा कॅरम संघटनेपर्यंत आम्ही आमचे 4-5 प्लेयर घेऊन त्यावेळच्या स्पर्धेच्या नियमाप्रमाणे स्पर्धा खेळलो होतो. त्यातला मला वाटतं विकास कुलकर्णी किंवा निलेश पारकर आणि रमेश पारकर त्यांचे बंधू, आणखीन सुद्धा नावं खेळाडूंची एवढी लक्षात. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना आमच्या आयोजकांच्या मार्फत मी मनपूर्वक धन्यवाद देतो. आपण कळत राहा, देवगड तालुका जो खेळाडू कोणी खेळाडू असेल तो जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धेपर्यंत जाईल अशी आम्ही काळभैरवचरणी प्रार्थना करतो. आणि आजच्या या कार्यक्रमाला ह्या मान्यवरांनी आमच्या विनंतीला मान देऊन इथे उपस्थित राहील त्याबद्दल सरपंच महोदय मकरंद शिंदे,
माजी उपसभापती सुनीलभाई पारकर, व्यासपीठावरील चंदन दळवी, अण्णा कुलकर्णी. चंदन दळवी, अण्णा कुलकर्णी ह्यांचा उल्लेख मी अशासाठी करतोय की एक काळ असा होता की आम्ही अशाच स्वरूपाचं त्याला डिवोटेड वाहून घेऊन कॅरम्सपाठी काम मकरंद शिंदे असंही सांगते, तसंच आम्ही क्रिकेट स्पर्धांच्या बाबतीतही करायचो. तर आज ही दोन नावं त्यांच्याबरोबरील किरण आहे, सुनील, निलेश आहे. म्हणजे नाव कोणाचं घ्यायचं राहिलं तर कोणी गैरसमज करून घेऊ नका. पण हिरिरीनं पुढाकार घेऊन अशा स्वरूपाचे उपक्रम राबवणाऱ्या सर्वांनाच मी आमच्या काळभैरव व्हॉलीबॉल संघामार्फत मनपूर्वक धन्यवाद देतो. या कार्यक्रमात उपस्थित राहिल्याबद्दल मान्यवरांचे आभार मानतो आणि हा उद्घाटनाचा छोटेखानी कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. उद्घाटन तर झालेलं आहे, आता जस्ट एक स्टार्टिंग प्रिपरेशन चालू आहे आणि एक एक करून जमत आहेत. तर या पद्धतीने जोड्या जोड्यांनी सामने होतील आणि मग शेवटी मग यातून फायनल होते. हा ब गट आहे, असाच एक अ गट आहे. तर ही नावं आहेत. या पद्धतीने अ गटातले मॅचेस होतील आणि तसेच हे ब गटातले मॅचेस होतील. संजयला मी आज हरवणार, दुपारनंतर तुला हरवणार आहे दुपार नाही कोणती आज पहिलंच का घेतो तर ही आहे आपली भंडारवाडा शाळा. तर हे अंगणवाडी च्या कक्षामध्ये एक छोटंसं त्यांचं पार्टेशन आहे. त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ गोष्टी रक्तदान शिबिर वगैरे ह्याच ठिकाणी होतं. या बाजूने जेव्हा ते रामेश्वर कुणकेश्वराच्या भेटीला गेले तर या बाजूने गेले होते. तर ही ती जागा आहे. अविनाश परब येता ना आता ह्या स्पर्धेची पहिली मॅच सुरू होते. चंदन दळवी आणि रितेश राणे. आंबा व्यापारी वर्सेस बुवा. रितेश जोडी कोण आहे? डबलला कोण आहे? डबल हे आलंय खेळून गेलं पैसे
मॅच चालू आहे, बोलू नका. कोकणात गाडी लावायची म्हणजे मुख्य येणारं टेन्शन ते म्हणजे नारळाच्या झाडाखाली गाडी उभी करणं. कधी नारळ झाप पडेल काय भरोसा नसतो. आता एक एक प्लेयर येऊन तिकडे नाव नोंदणी आणि त्यांची एंट्री फी जमा करतात. तर आता एक एक सिंगल मॅचेस होतील आणि मग संध्याकाळी एक 4च्या दरम्यान आपण परत येऊ जेव्हा फायनल मॅचेस वगैरे असतील. स्पर्धा सुरू झालेली आहे. तर आज चांगलं ऊन पडलंय. ऊन पण चांगलं पडलंय. कोण फिशिंगला नाही. तर या पुलावरती खूप सारे जण फिशिंगला असतात. मोठं आधी काम झालं. नागोबा आपला आता घेतलाय आपण. तर निघूया. हे आता हे आपलं काळभैरव मंदिर. आणि मग अशी आपण त्या मुलांना प्रॉमिस केलेलं की आपण येणार शूट करायला. तर ती पोरं तशी पोहतायत आतमध्ये. कोण मारता कोण? जातो पेवाक जाऊचा ना. मग मासे पकडूच. कुर्ले नको. तर हे आहे आपल्या काळभैरव मंदिरासमोरचा व्हाळ, जिकडे म्हणजे सर्वजण पोहतायत. काही पोरं. हे पाणी आता स्वच्छ असतं. इतर टायमाला इकडे पाणी मिळत नाही तेवढं. म्हणजे तेवढे कॅपेल हे तेवढं पाणीच नसतं इकडे. आता हे व्हाळ पाऊस जास्त झाल्यामुळे भरलंय. तर मध्ये मध्ये अशी मुलं येतात पोहायला इकडे. ते का मासे वय म्हणून जातात. धर मासे धर मासे धर. हे जाळी आणू कोई जाळी. गावलो मासो गावलो. तर मुंबईचे रविवार हे क्रिकेट खेळून जातात. तर इकडचे रविवार हे असे जातात. ऍक्च्युली आता श्रावण असल्यामुळे रविवाराचं काय वेगळंच हे नाहीये की मासे चिकन वगैरे असं काही नाही. आता सगळे शाकाहारी. तर पण आज पोरं आनंद घेत आहे.